आवडते विभागीय आपले नेते माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब, आमचे दुसरे सहकारी माननीय पक्षाचे नेते आदरणीय विनायक राऊतजी, पक्षाचे नेते विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय आमदार आदरणीय भास्करराव जाधव साहेब, आदरणीय रवींद्र मिरलेकरजी, मंचावर उपस्थित खाली या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित असलेले आदरणीय अंबादास दानवेजी, पश्चिम महाराष्ट्र नेते उपनेते शहर प्रमुख गजानन तरकुडेजी, संजय मोरेजी, माझे सहकारी आदरणीय आदित्य राजेजी, सर्व उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख पदाधिकारी गटप्रमुख, उपस्थित असलेले तमाम मीडिया आणि कार्यकर्ते बंधू भगिनी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचा पक्षाच्या वतीने या निमित्ताने स्वागत करतो आणि खरोखरच या गोष्टीचा मला आनंद नाही तर आनंद आणि कौतुक या निमित्ताने आहे की या जिल्ह्यामध्ये आपण सर्वजण एकमेकांना साथ देत असताना गेले अनेक वर्ष आपण काम करण्याची भूमिका आपण घेतली। कितीही पडझड झाली, कितीही देखील संकट आली तरी देखील त्याला सामोरे जाण्याचं काम या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याची भूमिका घेतली आणि आजही मला सांगण्यात आनंद नाही तर अभिमान आहे की या फाटाफुटीमध्ये किंबहुना या घरफोडीमध्ये अनेकांनी प्रयत्न केला, पण पुणे जिल्ह्यातला तमाम आमचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्या जाग्यावरतीच राहिलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि म्हणून आज निष्ठावंतांचा मेळावा आहे असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही। आपल्याला सर्वात माहिती आहे की ज्या पद्धतीने या देशाचा आणि राज्याचा राजकारण झालं, अनेक गोष्टीची चर्चा झाली, मोदी गॅरंटीची चर्चा झाली। आता ती गॅरंटी कितपर्यंत काय हे मी सांगायची गरज नाही, आपले अनेक मान्यवर या निमित्ताने बोलणार आहेत, परंतु आपल्याला दिसते की संसद देखील त्याच्याही छतातून आता गळती व्हायला लागलेल्या आहेत। याचा अर्थच असा आहे की या गॅरंटी आता ह्या फेल व्हायला लागलेल्या आहेत आणि एका बाजूला दुसऱ्या देशाच्या स्तरावरती या गॅरंटी ज्यावेळी फोल ठरत आहेत त्यावेळी राज्यामध्ये अनेक नवीन नवीन गॅरंटी आणि नवीन नवीन वादा, एकच वादा असे देणारे वादे आता तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मग अनेक योजना आपल्याला या निमित्ताने आणण्याची भूमिका काही मंडळी घेण्याचा प्रयत्न करते। मग ते लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, अशा असंख्य योजना आणून घेऊन लोकांना एका प्रकारे हमीच दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न होत असताना पण देखील मला या गोष्टीची निश्चितपणे जाणीव आहे की ज्यावेळी मोदींची गॅरंटीची चर्चा होते, ज्यावेळी लाडकी बहीण या योजनेची चर्चा होते, पण ज्यावेळी लाडके मुख्यमंत्रीची चर्चा ज्यावेळी होईल त्यावेळी आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय कोणीही देखील स्वस्थ बसू शकणार नाही। ही ख्याती या राज्यामध्ये त्यांना त्यांच्या कामाच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि म्हणून अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली तुम्ही मी आपण काम करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करतोय। आज आदरणीय आदित्यजी त्यालाही देखील काम त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे हे आपण पाहिलं। काल झालेली जी पूर परिस्थिती, या अगोदर झालेला पिंपरी चिंचवडचा महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असो, असंख्य विषयावरती आदित्यजींनी देखील पुढाकार घेऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आज सर्व मान्यवर आहेत, नेते आलेले आहेत, मी आणि त्यांचं मार्गदर्शन पुढच्या काळामध्ये होणारच आहे। प्रत्येकानं आपण एक एक विषय दिलेले आहेत, त्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना मी त्यांना आवाहन करीन की आता परिस्थिती लोकशाहीमध्ये जसं संविधान वाचवण्याची होती, आता बोलण्याची परिस्थिती पुढच्या काळामध्ये राहणार आहेत की नाही राहणार आहेत आणि म्हणून अर्बन नॅशनलायझेशन चाललेलं आहे की काय, नॅक्सलाइट म्हणून घेऊन हा नवीन कायदा विधिमंडळामध्ये आणण्याचा घात घालण्याचं काम होतोय। अंबादास दानवेजी विरोधी पक्षीय नेते नातेने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतोय, म्हणजे पुढच्या काळामध्ये तुम्हाला बोलण्याचा पण अधिकार राहणार नाही असंही अंकुश आणण्याची भूमिका घेतली जाते। त्याला विरोध करण्याचं काम देखील तुम्ही मी आपण या निमित्ताने करायचं आहे आणि त्या निर्भय रीतीने एक पक्षाचा आवाज म्हणून आपण सर्वजण जाण्याचं काम आपण या निमित्ताने करूया। आगामी काळामध्ये विधानसभा असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्या सर्व निवडणूक जिंकण्याचा निर्धार आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वजण मिळून करूया आणि म्हणून ज्यावेळी ते द्वेष आणि दंगलीबद्दल बोलतील तेव्हा आपण भुकलेल्या आणि ताणलेल्या लोकांच्या बद्दल बोललं पाहिजे। जेव्हा ते कमाईबद्दल बोलतील तेव्हा आपण महागाईबद्दल बोललं पाहिजे।
जेव्हा ते राम राज्याबद्दल बोलतील तेव्हा आपण कामाबद्दल बोललं पाहिजे. जेव्हा ते स्मशान कब्रस्तान याच्याबद्दल बोलतील तेव्हा आपण संविधानबद्दल बोललं पाहिजे. जेव्हा ते तिहेरी तलाक किंबहुना जाती जातीमध्ये दंगे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा आपण 15 लाखाचं काय झालं ते विचारलं पाहिजे. ज्यावेळी ते मन की बात बोलतील तेव्हा आपण काळ्या पैशाच्याबद्दल बोललं पाहिजे. जेव्हा ते मोदी भक्ताबद्दल बोलतील तेव्हा आपण देशभक्ताबद्दल बोललं पाहिजे. हा निर्धार करून आपण सर्वजण कामाला लागूया. सर्व मान्यवरांचं मी या निमित्ताने स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.